बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे अक्षय तृतीय निमित्त मांडण्यात आलेल्या पारंपरिक घट मांडणीवरून यावर्षीचे भाकीत जाहीर करण्यात आले. चंद्रभान महाराज यांचे वंशज सारंगदार महाराज व पुंजाजी महाराज यांनी हे भाकीत सादर केले. यावेळी विदर्भ, खानदेश व मध्य प्रदेशातील सुमारे 5,000 शेतकरी उपस्थित होते. यावर्षी भेंडवळ पावसाळा उत्तम असून जूनमध्ये सर्वसाधारण, जुलैमध्ये भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये साधारण पाऊस तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस बरं असणार आहे. अवकाळी पावसाचे सुद्धा थैमान राहील. त्याचबरोबर पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहील. कर्व्यावरील पुरी गायब असल्याने पृथ्वीवरील प्रचंड संकट येतील. त्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तीचा सहभाग असू शकतो. पिकांच्या उत्पन्नाची अनिश्चितता असून भावातही तेजी मंदी राहील. कुठे कमी तर कुठे जास्त पीक येईल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी सुद्धा होईल आणि पिकावर रोगराई पसरेल, असाही अंदाज भेंडवळच्या घटमांडीत वर्तवण्यात आला. धोकादायक बाब म्हणजे यंदा देशात रोगराईचे प्रमाण जास्त राहणार असल्याचं म्हटले आहे. पिकाबद केलेल्या भागितामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण मोघम स्वरूपाची सांगण्यात आली आहे. मात्र उत्पन्न चांगले असले तरी अवकाळी पावसाने या पिकांना फटका बसणार असल्याचे भाकीत यंदा वर्तवण्यात आले आहे. राजकीय भेंडवळ आणि जागतिक घडामोडीवर भाष्य करताना देशाची आर्थिक स्थिती कमकवत राहील व राज्यावर ताणतणाव वाढेल असे सांगण्यात आले. परकीयांचा त्रास वाढण्याची शक्यता असून सध्या पाकिस्तानबरोबर सुरू असलेल्या शाब्दिक युद्ध प्रत्यक्षात युद्धात बदलण्याची शक्यता कमी आहे. मात्र युद्ध झाल्यास ते महायुद्धासारखे भयाव ठरेल असेही भाकीत करण्यात आले आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नरहरी वाघ यांच्या शेतात घट मांडणी पार पडली होती. घटातील धान्य, पाणी व घटावरील नैसर्गिक बदलाचे निरीक्षण करून पारंपरिक पद्धतीने हे भाकीत वर्तवले जाते. अनेक शेतकरी आपल्या खरीप व रब्बी पिकाचे नियोजन या भागिताच्या आधारे करतात. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.